नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दत्ता कंकाळ आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकऱ्यांचे स्वागत करतो। मित्रांनो, आज आम्ही एका खीरा उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत। जालना जिल्ह्यामध्ये आलेलो आहोत आणि या जालना जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्यांनी जबरदस्त प्लॉट डेव्हलप केलेला आहे। त्यांनी या प्लॉटचं संपूर्ण नियोजन कसं केलं ते आपण त्याच्यातून ऐकणार आहोत। त्यामुळे आपण त्यांची मुलाखत घेण्यासाठी जालना जिल्हा परतूर तालुका या ठिकाणी आलेलो आहोत। तर आपण त्यांच्या तोंडून त्यांचं हे जे अनुभवाचं जे गमक आहे, हे यशाचं जे गमक आहे, हे आपण त्यांच्या तोंडून ऐकूया। नमस्कार सर, तुमचा परिचय द्या। माझं नाव प्रल्हाद बबनराव कंकाळ, राहणार शिरसगाव, तालुका परतूर, जिल्हा जालना। तर मला सांगा सर, तुम्ही ही जी व्हरायटी घेतलेली आहे या व्हरायटीचं लागवड कधी केली? लागवड 3 जानेवारीला लागवड केलेली आहे। वेलकम सीडची एक सुजाता म्हणून व्हरायटी आहे। आमच्या शेतकऱ्याला हे सांगा की तुम्ही याची लागवड कशा पद्धतीने केली आणि याचं बेसल डोस मध्ये तुम्ही काय काय वापरलं? भेसळ अगोदर दोयरी नांगरून घेतलं, रान नांगरून घेतल्याच्या नंतर भेसळ डोस भरला। 2 ट्राल्या शेणखत, 1 ट्राली मळी, 10-26-26, 1 DAP आणि निमोळी आर्क आणि 1 पोटॅश सुपर फॉस्फेट। ते झाल्याच्या नंतर आम्ही रोटर हाणून घेतलं बेडवर खत टाकून, नंतर मल्चिंग आथरली, नंतर रोपाची लागवड केली। त्यावेळेस तुमची म्हणजे हे जे रोप लागवड केली, तुम्ही रोप लावलं की बी लावलं? रोप लावलं होतं 3 जानेवारीला। 3 जानेवारीला रोप लावलं? हा। बरं, त्यानंतर त्याची आळवणी कशी केली? आळवणी पहिली केली, रूट मॅक्सची ड्रिचिंग केली त्याला। त्याच्यानंतर 19-19 ची ड्रिचिंग केली। नंतर ॲब्रिटॉक फवारणी झाली, स्प्रे झाला, बायो 303, रोको, इसाबियन, उलाला याच्या स्प्रे झाले। नंतर वॉटर सोल्युबलमध्ये पुन्हा 13-40-13-12-61-00 हे सोडलं। आता त्याचं फवारणी नियोजन कसं असते? फवारणी तुम्ही किती दिवसाला करता? याला फवारणी 8 दिवसाला करतो, दर 8 दिवशी फवारणी करता? हा, बरोबर आहे। हा। पण मला सांगा सर, आता ही तुम्ही खीरा लागवड करणार असं तुम्हाला का वाटलं? खीरा लागवड म्हणजे पाणी जास्त नसल्यामुळं थोड्या पाण्यात आणि जास्त म्हणजे थोड्या टायमिंगमध्ये खीरा येते। याला जास्त मेंटेनन्स नाही। 10 रुपये किलोनं जरी विकली तरी बी पुरती। बरोबर। 20 गुंठ्याचं आपलं शेणनेट आहे, 20 गुंठ्यात आपल्याला 20 टन अपेक्षित आहे। मग सांगा सर, आता या पूर्ण 20 गुंठ्यामध्ये जर 20 टन निघालं तर सरासरी जर 10 रुपयाचा भाव असेल तर किती येईल पूर्ण उत्पादन तुमचं? 2 लाख रुपये। 2 लाखाचं उत्पादन तुम्हाला मिळेल। हा। आणि मला सांगा, याच्यामध्ये टोटल खर्च किती आला तुम्हाला? टोटल खर्च तुम्हाला सांगतो 25-30 हजार रुपये खर्च आला। म्हणजे खर्च जास्त नाही? खर्च जास्त। तार बांधणी हे ते सगळं आलं त्याच्यामध्ये? हा। का तार बांधणी वेगळं आलं? नाही, तार बांधणी तर ऑलरेडी पहिली होती आपली समजा, पण हे दोरी बांधणं, याला वेल वर घालणं, हा, म्हणजे फक्त वेल चढवायला तुम्हाला खर्च आला, बाकी काय प्रॉब्लेम नाही? हा, बाकी काय तार जो बंद नाही, तुमचं स्ट्रक्चर रेडी आहे। हा। मला सांगा सर की तुम्ही या युट्यूबच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काय संदेश देऊ इच्छिता? 100% वेलकम सुजाता खीरा काकडी लावा सांगतो। आणि आता इथून मोर मार्केट जर शिल्लक भेटलं तर काय म्हणजे चान्सेस आहेत त्याच्यात। बरं, पण नंबर 1चं पीक आहे खीरा काकडी। म्हणजे कमी दिवसामध्ये कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन देणारं खीरा काकडी आहे का नाही? पण मला सांगा सर, ही आपण जर ओपन वर केली तर चालेल का? ही ओपनला येत नाही ना व्हरायटी, ही व्हरायटी ओपनची नाहीच, बरोबर आहे? म्हणजे हिला आपल्याला पॉली हाऊसच लागतं। तर मला हे सांगा सर की तुम्ही आणखीन या व्यतिरिक्त कुठले कुठले पीक घेता? शिमला मिरची घेतो, टरबूज घेतो, फुलं घेतो झेंडूचे। बरं। तर या सगळ्यामध्ये तुम्हाला कुठलं पीक चांगलं वाटतं की शेतकऱ्याला असं लावायला पाहिजे की कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन देणारं आणि कमी टेन्शनचं? फुलाचं, फुलशेती। हा, फुलशेती। फुलशेती ही कमी टेन्शनची आहे। आणि मार्केट मग आपल्या समजा क्षेत्रानुसार, आपल्या क्षेत्रानुसार मार्केट करता। ओके सर। बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण या शेतकऱ्याचा अनुभव घेतलेला आहे। या पद्धतीने मित्रांनो, आपले प्रल्हाद भाऊ यांनी आपल्याला अतिशय सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे। जास्तीत जास्त आपण आपल्या वेलवर्गीय पिकांमध्ये काही जे मोठमोठाले प्रॉब्लेम असतात, जसे की थ्रिप्स असेल, मावा असेल, तुडतुडी असेल, या रस शोषक किडीचा जर प्रादुर्भाव असेल, कंटिन्यू केला तर यावर जर आपण कंट्रोल मिळवलं तर नक्कीच मित्रांनो वेलवर्गीय पिकं आपल्याला परवडतात। त्याचबरोबर कंकाळ भाऊन सांगितल्याप्रमाणे आपल्या झेंडू असेल किंवा फुल जे असतील, फुल पिकं असतील, यामध्ये सुद्धा आपण चांगला नफा घेऊ शकतो। मित्रांनो, कंकाळ भाऊचं एकदा पुन्हा आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पुन्हा त्यांचं एकदा अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो। सो थँक्यू, विश यू वेल्थ।